चलो गुड आफ्टरनून फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. लेट्स मार्क युअर अटेंडन्स फास्ट. फटाफट आज बघणे आपल्याला फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ऑन रिलेशन अँड प्रोपोर्शन्स 20+ इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, महत्त्वाचे क्वेश्चन्स रिलेशन अँड प्रोपोर्शनचे रिलेटेड. प्रियंका, साक्षी, रानी, सोनू, गुड आफ्टरनून. चलो फटाफट अटेंडन्स मार्क करत चला. गुड आफ्टरनून अंकिता, दीक्षा. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे यापूर्वी परीक्षेला घेऊन गेलेले आहेत, तसेच काही काढण्यात आलेले आहेत, तसे काही क्वेश्चन्स बघणे आहेत. अभिषेक, गुड आफ्टरनून. चला फटाफट जाऊया आणि संपून घेऊया ना. आधी मेन्शन करा तर क्वेश्चन क्लिअर दिसतोय का तुम्हाला? गुड आफ्टरनून निकिता, आनंद, प्रदिशा. क्वेश्चन क्लिअर दिसतोय का? नाही? ओके, थोडा पुन्हा झूम करते. चला आता, कारण इतका पार्ट तर मला सोल्युशनसाठी लागेल बरं का. चला गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. क्वेश्चन क्लिअर दिसतो आहे का? क्वेश्चन क्लिअर दिसत आहेत का? पटकन मेन्शन करा, कारण थोडा पार्ट तर मला इथे सॉल्व करायला लागेल. येस येस, ओके, येस येस. चला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणे आहेत आपल्याला तुमच्या फर्दर जे समोर येणाऱ्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी. ओके, चला क्वेश्चन नंबर 1 बघूया. काय बोलतोय? फटाफट रीड करू, फटाफट कशा पद्धतीने त्याला डील केलं पाहिजे डील करूया. द मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ऑफ टेलिव्हिजन इज फिक्स्ड अँड पार्शली व्हेरिएबल. की एक कुठला पण एक टेलिव्हिजनचे जे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असतं ते फिक्स अँड पार्शली व्हेरिएबल्स. बरं, फिक्स अँड पार्शली व्हेरिएबल मीन्स वॉट तेही सांगतं. जसं हा पेन आहे किंवा समजा ती टी व्ही आहे, टेलिव्हिजन. तर टेलिव्हिजनसाठी जर तयार करायचं असेल, टेलिव्हिजन मॅन्युफॅक्चर करायचं असेल तर त्यासाठी काहीतरी रॉ मटेरियल्स लागतील, राईट ना. रॉ मटेरियलची जी काही कॉस्ट असेल तर ती असं समजायला काय हरकत नाही की पार्शली व्हेरिएबलमध्ये ती काउंट केलं जातं. आणि त्या रॉ मटेरियलच्या शिवाय इतरही एक्सपेन्सेस लागतात. इतर एक्सपेन्सेस मीन्स वॉट की त्यांच्याकडे काही मशिनरीज असतील, त्या मशिनरींची जी काही ते व्हॅल्यूज पुट करत असेल, किंवा काही मजूर असतील काम करणारे, त्यांची पण काही ॲडिशन होईल, किंवा इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे सो अँड सो. तर ते जे एक्सेस जे काही एक्सपेंडिचर होतं आहे त्याला फिक्स कॉस्ट प्राईस किंवा फिक्स कॉस्ट प्राईस असं म्हणता येईल. की रॉ मटेरियल प्लस फिक्स कॉस्ट प्राईस असं तयार मीन्स या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून ती मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट तयार होते, ज्याला टोटल एक्सपेंडिचर पण म्हणता येईल. टोटल रॉ मटेरियल प्लस इतर जो एक्सपेन्स आहे तर टोटल एक्सपेंडिचर असे म्हणता येईल. इथे बोलता येतं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ऑफ टेलिव्हिजन फिक्स्ड अँड पार्शली व्हेरिएबल्स. मीन्स त्याचा अर्थ तोच आहे की काही रॉ मटेरियल आणि काही फिक्स एक कॉस्ट असं तयार करून मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट तयार होते. इफ द एक्सपेंडिचर वेअर ₹13,400 फॉर 150. हा जो एक्सपेंडिचर दिसतो, एक्सपेंडिचर मीन्स टोटल एक्सपेंडिचर बरं का, विथ रॉ मटेरियल्स आणि विथ फिक्स कॉस्ट जी असेल त्याची टोटल एक्सपेंडिचर 13,400 फॉर 150 TV अँड 15,000 फॉर 180. मेन्स लेवलचा क्वेश्चन आहे बरं का. मी आधीच सांगतोय तुम्हाला की हे जे अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात मेन्सवर येतात. देन व्हॉट वुड बी द रेशो ऑफ 250 TVs टू 270 TVs. त्यांचा रेशो तुम्हाला काढणे आहे. त्यांचा रेशो जो काही तयार होत असेल त्याच्या एक्सपेंडिचरचा रेशो, इट मीन्स त्यांच्या एक्सपेंडिचरचा रेशो काढणे आहे. तर इथे ही जी 13,400 आहे फॉर 150 अँड 15,000 आहे फॉर 180. जर मला यांची फिक्स कॉस्ट काढायची असेल तर इथे 180 TVसाठी तो होतो आहे 15,000 अँड सॉरी चला बरोबर मला इथे लिहून यासाठी होत आहे 13,400. हे काय झालं? टोटल एक्सपेन्सेस, त्याचं टोटल एक्सपेंडिचर फॉर टीव्हीज. तर 180साठी टोटल एक्सपेंडिचर आहे 15,000 अँड 150साठी 13,400. तर 1 TVसाठी किती? तर यांचे जर डिफरन्स केलं इट मीन्स 180 मायनस 150 30 TVचं, आणि यांचं जर डिफरन्स केलं 15मधून 30 मीन्स 1600. 30 TVसाठी एक शेअर मिळतो तुम्हाला, 30 शेअर्स मिळतात दॅट इज 1,600.
आणि वन टी व्हीसाठी जर काढलं तर 1 TVसाठी जर काढायचं असेल तर 1600/30 मीन्स 160/3. 160/3 हे जे मिळत आहे तुम्हाला हे तुमच्या रॉ मटेरियलशी रिलेटेड जे काही आहे त्याचा 1 शेअर मिळतो आहे. 160/3 म्हणजे टोटल 1 TVसाठी एक्सपेंडिचरचा शेअर असं म्हणता येईल. टोटल 1 TVसाठी एक्सपेंडिचरचा शेअर मिळतो आहे इतका. देन इथे तर बोलतात की 150साठी टोटल एक्सपेंडिचर आहे 13,400. 150साठी टोटल एक्सपेंडिचर आहे 13,400 आणि एक शेअर बोलतो आहे 160/3. तर 160/3 एक शेअर इंटू 150 करेल मी. तर टोटल जी आहे ती रॉ मटेरियलची तुमच्या जी काही रॉ मटेरियल असेल ना, जे काही टी व्हीसाठी तयार लागणाऱ्या ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू त्याची तुम्हाला कॉस्ट जनरेट करता येईल. जिथे 3 5 जा 15 आय थिंक आणि 16 5 जा 80 and 80. ही काय झाली तुमची रॉ मटेरियलची कॉस्ट. मीन्स हे तुमचं पार्शल व्हेरिएबल जे बोलतो आहे इथे जो वर्ड वापरलेला आहे तो पार्शल व्हेरिएबल तो किती आहे 8,000. टोटल कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे 13,400 अँड पार्शली जो व्हेरिएबलची कॉस्ट आहे रॉ मटेरियलची 8,000. तर प्रत्येक टी व्हीसाठी एक कुठलं तरी फिक्स कॉस्ट प्राईस ॲड केली जाते. समजा मला हा पेन तयार करायचा आहे. या पेनसाठी मला समजा 50 रुपीज याचा रॉ मटेरियल लागतं आहे आणि बाकी माझे मशिनरीज माझे लेबर्स चार्ज किंवा माझा इलेक्ट्रिसिटी बिल यासाठी मी एक फिक्स अमाऊंट याच्या रॉ मटेरियलमध्ये ॲड करेल फिक्स अमाऊंट आणि मग ती माझी टोटल कॉस्ट प्राईस होईल. टोटल एक्सपेंडिचर त्याला म्हणता येईल. तर 13,400 मध्ये रॉ मटेरियल तुमचे 8,000 आहे. तर टोटल फिक्स कॉस्ट किती. तर या 13,400 मधून -8,000 करा. किती शिल्लक राहिले 13 मधून 8 दॅट इज 5 and 4 5400 ही तुमची फिक्स कॉस्ट झाली. याला म्हणता येईल तुम्हाला फिक्स कॉस्ट. ही जी आहे फिक्स कॉस्ट मीन्स ईच अँड एव्हरी आयटम जो तो तयार करेल टीव्हीचा जी टीव्ही करेल प्रत्येक टीव्हीमध्ये रॉ मटेरियल जो काही एक्सपेंडिचर असेल त्याच्यामध्ये 5,400 प्रत्येक टीव्हीमध्ये तो ॲड करेल. 5,400 ॲड करेल. देन 5,400 जर ॲड करत असेल तर क्वेश्चन विचारला 240 TV आणि 270 TV यांचा रेशो किती. 1 शेअर आहे तुमच्याकडे 160/3 राईट. यांच्यापासून जे काही 270 और 240 TVचे तयार होत असतील त्याच्यामध्ये फिक्स कॉस्ट 5,400 तो ॲड करेल आणि यांच्यापासून जे काही तयार होईल ती त्याचे टोटल एक्सपेंडिचर बघता येईल. तर त्यांचा रेशो काढणे आहे बरं का. 240 आणि 270 TVचे 240 TV एक टीव्हीचा शेअर आहे तरी 160/3 इंटू 160/3 अँड 5,400 तो प्रत्येकाच्यामध्ये ॲड करेल प्लस 5,400 आणि याचा शेअर तुम्हाला काढणे याचा रेशो काढला तुम्हाला 270. 1 शेअर आहे दॅट इज 160/3 आणि याच्यामध्ये पण तो ॲड करेल प्लस 5400. यांच्यापासून जो काही शेअर किंवा जो काही रेशो तयार होत असेल ते तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. बरं इथपर्यंत क्लिअर आहे का काय सांगितलं आहे. हे क्लिअर असेल तर सांगा. याच्यापासून आपण रेशो तयार करू आणि तो होईल तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. येस. मेन्स टाईपचा क्वेश्चन आहे पहिलाच. हा बघितल्याबरोबर मी सांगतो की हे क्वेश्चन मेन्सलाच येतात. चला बघूया. तर बघा आय थिंक 3 8 24 दॅट इज 8 into 16 128 अँड हे 20 प्लस 5400. इकडे काय झालं दॅट इज 9 जा 16 9 जा आय थिंक 144 राईट ना. आणि हे 20 प्लस 5400 राईट. आणि ॲडिशन करून घ्यायची दॅट इज 0 0 8 plus 4 दॅट इज 12 1 रिमेनिंग 17 plus 1 18 आणि इकडे काय तयार होत आहे दॅट इज 0 0 4 plus 4 8 14 plus 5 90. यांच्यापासून जो रेशो तयार होत असेल इट मस्ट बी युअर आन्सर. ते तुम्हाला ऑप्शन देईल. बघा हे 2 0 आणि 2 0 कॅन्सल आउट केले. पुन्हा कशाने रिड्यूस होतं का. तर आय थिंक 2 2 ने रिड्यूस केलं राईट ना. 2 2 ने रिड्यूस केलं तर 2 9 जा 80 2 1 जा 2 अँड इथे जर 2 ने रिड्यूस केलं तर 2 9 जा अँड 2 9 जा 91 ॲज टू 99 असं कुठे मिळतं ऑप्शनमध्ये त्याला बघणे. 90
H299 कुठे मिळते? इट इज ऑप्शन नंबर थर्ड, सी ला. बघा मागचे 4-5 दिवस आपण रेशो अँड प्रोपोर्शन कॉन्सेप्ट विथ डीलिंग केलेले आहेतच. आता थोडीशी एक स्टेप वर जाणे आहे तुम्हाला. एक स्टेप वर जाणे इट मीन्स थोडी क्रिटिकल. ह्या ज्या हे जे क्वेश्चन्स आहेत टाकलेले आहेत ते थोडेसे क्रिटिकल वेचे आहे की अशा पद्धतीचे क्वेश्चन असतील तर रेशो कशा पद्धतीने फाइंड आउट केला जाईल. तर हा त्यातला फर्स्ट क्वेश्चन. चला यस ऑप्शन नंबर सी. चला क्लिअर असेल तर फायनली मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. 20 क्वेश्चन्स आहेत. 20च्या 20 आज संपवून घेऊया. यस व्हेरी गुड. चला मग नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया फटाफट. Question number second. Student got an aggregate of 40% mark in 5 subjects. आणि त्या 5 सब्जेक्टचा रेशो दिलेला आहे. दॅट इज 10:9, 8:8, 7:6. रेशो दिला आहे तुम्हाला 10:2, then 9:8, 7:6. या रेशोमध्ये बरं का. इफ द पासिंग मार्क्स आर 35% ऑफ मॅक्झिमम मार्क्स अँड ईच सब्जेक्ट हॅज सेम मार्क्स. म्हणजे काय बोलत आहे? प्रत्येक विषयाला सारखे गुण आहेत. तर अँड पर्सेंटेजशी रिलेटेड आहे. समजा प्रत्येक विषय 100 मार्क्सचा असेल. प्रत्येक विषय 100 मार्क्सचा असेल. तर इथे जर 5 सब्जेक्ट दिसतात 1 2 3 4 5. तर टोटल मार्क्स 100 × 5. टोटल मार्क्स किती होतील तुमचे? टोटल मार्क्स दॅट इज 500. काय आपण कन्सिडर केलं आहे की एक सब्जेक्ट 100 मार्काचा. आणि इथे बोलतोय तो की ईच सब्जेक्ट हॅज सेम मार्क्स. तुम्ही कुठलाही घेऊ शकता, हरकत नाही. बट 100 घेतला की जरा जास्त सोप होईल. दॅट्स वाय आपण ईच सब्जेक्ट 100चा घेतला आहे. तर टोटल मार्क्स झाले 500. अँड सुरुवातीला होत आहे की स्टुडंट गॉट ॲग्रिगेट 40% मार्क. स्टुडंटला किती पर्सेंट मार्क मिळाले? दॅट इज 40%. तर स्टुडंटला 40% मार्क्स मिळाले. तर 500चे 40% मीन्स स्टुडंटला मिळालेले मार्क्स काढून तर 5 × 40 दॅट इज 200 मार्क्स त्याला मिळाले असतील असं म्हणता येईल. राईट ना. 200 मार्क्स त्याला टोटल बरं का. या पाचही विषयात त्याला 200 गुण मिळाले असतील. आणि या पाचही विषयात जर 200 गुण मिळाला असेल तर आपला फंडा आहे की हे जे शेअर दिले टोटल शेअर याच्याने त्याला मिळालेल्या मार्क्समध्ये 100% डिव्हिजन व्हायला पाहिजे. तर 1 शेअर मिळेल. राईट ना. चला टोटल काउंट करा. तर 10 + 9 19 + 8 27 27 + 7 34 + 6 टोटल 40 शेअर्स होते. 40 शेअर्स ने 200 ला डिव्हिजन करू तर 1 शेअर कितीचा मिळत आहे? 1 शेअर मिळत आहे दॅट इज 5चा. 1 शेअर मिळतो आहे 5चा. क्वेश्चन काय विचारलाय त्याला फोकस करूया की क्वेश्चन विचारलाय इन हाऊ मेनी सब्जेक्ट डिड ही पास द एक्झाम्स. क्वेश्चन हा विचारलाय की तो किती विषयात पास झाला असेल. हा क्वेश्चन. आणि इथे त्याच्या मागच्या सेंटेन्समध्ये बोलतोय की 35% कमीत कमी पास व्हायला पाहिजे. म्हणजे 100 पैकी कमीत कमी 35 मिळेल तर तो पास होईल. तर तो किती विषयात पास झाला असेल? 1 शेअर मिळाला 5चा. याला मल्टिप्लिकेशन करा 5 ने दॅट इज 50. म्हणजे पास झाला असेल त्याच्यात 35 पेक्षा जास्त मिळाले. 35 पेक्षा जास्त मिळाले म्हणजे पास झालेला आहे. चला सेकंडला या 9 ला 5 ने मल्टिप्लिकेशन करा दॅट इज 45. 35 पेक्षा जास्त आहे पास झाला असेल या विषयातही. या तिसऱ्या विषयाला मल्टिप्लाइड बाय 5 करू तो 40. यामध्ये पण तो पास झाला असेल. 35 पेक्षा जास्त पाहिजे 40. देन चौथा विषय याला मल्टिप्लाइड बाय 5 करा दॅट इज 35. अँड 35 पासिंगसाठी पाहिजे. तर हा इथे सुद्धा पास झाला असेल. याला जर मल्टिप्लाइड बाय 5 केला तर हा होतो 30. अँड इथे कमीत कमी 35% पाहिजे. मीन्स या विषयामध्ये तो नापास झाला असेल. आणि क्वेश्चन हा विचारला आहे की तो कमीत कमी किती सब्जेक्टमध्ये पास झाला. तर किती सब्जेक्टमध्ये पास झाला आहे? 1 2 3 4 सब्जेक्टमध्ये पास झाला आहे. ऑप्शन नंबर 3. यस ऑप्शन नंबर सी. चला क्लिअर करा. यस ऑप्शन नंबर सी. ऑल ऑफ यू बाकीचे मेन्शन करा. व्हेरी गुड.
येस येस येस, कोणता काहीच डाऊट नाही, एकदम साधा सोपा क्वेश्चन होता. चला मग येऊया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर थर्ड काय म्हणताय की टू मेन्स आर क्लाइंबिंग अप ऑन मूविंग एस्केलेटर्स ते असतात ना, ऑटोमॅटिक चढतात शिड्या, विच हॅव 240 स्टेप्स. रेशो ऑफ फर्स्ट पर्सन टू फर्स्ट एक्सेलेटर. फर्स्ट पर्सन बरं का, फर्स्ट पर्सन टू फर्स्ट एक्सेलेटर. यांचा रेशो दिलेला इज 2:3. and ratio of second person to second person and second accelerator यांचा रेशो दिला आहे that is 3:5. and क्वेश्चन मध्ये सुरुवातीला बोललेला आहे तो की which have 240 steps, मीन्स याला पण 240 स्टेप्स असतील आणि याला पण 240 स्टेप्स असतील. ठीक, असा तो बोलतोय. चला 240 स्टेप दोघांमध्ये आहे. फर्स्ट पर्सन टू एस्केलेटरचा रेशो, सेकंड पर्सन टू एस्केलेटरचा रेशो, मीन्स काय शो करत आहे की हा पर्सन जो आहे, पर्सन जो ज्या स्टेपमध्ये चालतो आहे त्याचा शेअर दिला आहे 2, सेकंड पर्सन ज्या स्टेपनुसार चालतो आहे त्याचा शेअर दिलेला आहे 3. क्वेश्चन काय बोलतोय, क्वेश्चन and रेशो ऑफ सेकंड झाला, फाइंड टोटल नंबर ऑफ स्टेप्स दे बोथ हॅव टेकन. क्वेश्चन मध्ये काय बोलतोय की दोन्ही व्यक्ती बरं का, दोन्ही व्यक्ती फर्स्ट पर्सन अँड सेकंड पर्सन टोटल किती स्टेप्स फॉलो करतील, दॅट इज द क्वेश्चन. चला एकदम सोपासा क्वेश्चन आहे बघा. टोटल 240 आणि यांची टोटल आहे 5, राईट का. 2 + 3 5 ने याला रिड्यूस केलं तर तुम्ही 6 मिळेल 48 चा वंश, 48 चा वंश. आणि तुम्हाला पर्सन बद्दल विचारलंय किती स्टेप चाललाय, तर फर्स्ट पर्सन जो इथे 2 दिसतोय 2 × 48 करूया, मीन्स फर्स्ट पर्सन चालला असेल 96 स्टेप्स. पर्सन बद्दल विचारलाय ना क्वेश्चन, पर्सन बद्दल. फर्स्ट पर्सन किती चालला असेल 96 स्टेप्स. क्लिअर आहे का, हे मेन्शन करा मला. हे क्लिअर आहे का, इज दॅट क्लिअर. फर्स्ट पर्सन 96 स्टेप चालला असेल. सेकंड पर्सन काढूया आपण, राहू 2:3 रेशो आहे, टोटल स्टेप्स आहे 240, तर 2:3 मीन्स 2 + 3 5 ने जर रिड्यूस केलं तर 1 शेअर मिळतोय 48. आणि पर्सन किती स्टेप चालला आहे, तर तो 2 शेअर मध्ये आला. 48 × 2 दॅट इज 96 स्टेप चालला असेल. राहू क्लिअर कर, राहू. येस सेम इथे टोटल शेअर्स किती मिळतात बघा, 3 + 5 8 ने याला मी रिड्यूस करेल, 8 3 जा मीन्स 30, हा 1 शेअर मिळाला आहे. अँड पर्सन किती चालला असेल, तर पर्सन साठी शेअर आहे 3, तर × 3 × 30 करा, दॅट इज 96. सेकंड पर्सन जो 96 स्टेप चालला असेल. क्लिअर आहे का, याला आपण मेन्शन करा पटकन. सॉरी 96 नाही, 13 × 3 मीन्स 90, सॉरी 90. हा येस क्लिअर आहे. येस. आणि क्वेश्चन हे विचारलं आहे की हे दोघं मिळून फर्स्ट पर्सन अँड सेकंड पर्सन मिळून किती स्टेप चालले आहेत टोटल. दोघांची ॲडिशन करूया, राईट ना. दॅट इज 6 9 + 9 18 186 आहे का बघा ऑप्शनमध्ये. ऑप्शन नंबर सेकंड बघा 186. साधा सोपासा क्वेश्चन होता, फक्त क्वेश्चन समजायला आला पाहिजे. दॅट्स वाय. एस्केलेटरबद्दल काही क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेला नाही आहे. फायनली जो क्वेश्चन फोकस करायचा आहे तो क्वेश्चन हाच बोलत आहे की दोन्ही व्यक्ती मिळून किती स्टेप्स चालले असतील, तर दोन्ही व्यक्तींचे स्टेप्स काढले तर पण दॅट इज 186. येस ऑप्शन नंबर बी. येस. चला फायनली मेन्शन करा. क्लिअर आहे का, नेक्स्ट जाऊया. येस. Question number 4. In a zoo, there are lion, elephant, and dog. Lion, elephant, and dog. Dog. It's ratio of 5:7:3. 5:7:3. If a number of elephant was more than, means number of elephant was more than number of dogs by multiple of both 3 × 21 यांच्या मल्टिपल मध्ये असतील की एलिफंट डॉग पेक्षा, एलिफंट जे आहे ते डॉग पेक्षा 3
इंटू 21 या मल्टिपलमध्ये असतील, 3 इंटू 21 या मल्टिपलमध्ये असतील, तर क्वेश्चन विचारत आहे देन व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ ॲनिमल्स इन झू, मीन्स या टोटल ही यांची काढायची. जर ते 3 इंटू 21 या मल्टिपलमध्ये असतील तर टोटल जी आहे ती सुद्धा यांच्याच मल्टिपलमध्ये असायला पाहिजे, कारण रेशो जो तयार होत आहे तो सारख्या नंबरने मल्टिप्लिकेशन केल्यानंतरच होत आहे. तर हा मिळत आहे 2 इंटू 31 दॅट इज 63, राईट ना. 21 इंटू 3 63 अँड टोटल नंबर ऑफ ॲनिमल्स त्याचा शेअर तयार करा. 7 + 5 दॅट इज 12 + 3 इंटू 15 करा, तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर मिळेल. दॅट्स ऑल. रेशोमध्ये जर असतील तर सारख्या नंबरनेच मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे. तर तो बोलतो आहे 3 इंटू 21 या मल्टिपलमध्ये असायला पाहिजे. काय म्हणताय 63 इंटू 15 काढा रे. ऑप्शनमध्ये शोधा मिळतं का? 15 3 जा 45 4 रिमेनिंग दॅट इज 94 945 मिळतं का बघा ऑप्शनमध्ये. ऑप्शन नंबर डी 945 असायला पाहिजे, राईट ना. येस 945. चला बेचंद्रा फटाफट क्लिअर आहे का? नेक्स्ट क्वेश्चनवर घेऊया. येस क्लिअर आहे व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर. नेक्स्ट इज 5th नंबर. The ratio of A and B money is same as ratio of X and Y. Okay. Ratio of A and B. एकच मिनिट. रेशो ऑफ A and B यांचा जो रेशो आहे तो सेम आहे. कुणाशी? X and Y शी. सेम आहे मीन्स इक्वल टू X as to Y असा बोलतो आहे बरं का. The ratio of A and B money is same as the ratio of X and Y money. Then the ratio of difference of money of A and B. A आणि B यांचा जो डिफरन्स असेल A आणि B, A मायनस B यांचा रेशो A आणि B टू X and Y आणि X and Y यांचा जो डिफरन्स असेल X and Y यांचा जो डिफरन्स असेल यांचा जो रेशो आहे तो बोलतोय यांचा रेशो आहे 3:2. यांचा रेशो आहे 3:2 असा तो बोलतोय बरं का. व्हॉट इज द सम ऑफ मनी. ॲक्च्युली तिथे पाहिजे होतं आय थिंक व्हॉट इज द रेशो ऑफ द सम ऑफ मनी ऑफ X प्लस Y ॲज टू A प्लस B इक्वल टू. असं या क्वेश्चनचं म्हणणं आहे बरं का. हा ॲक्च्युली असे क्वेश्चन जे आहेत ते ॲल्जेब्रिक एक्सप्रेशनचे असतात. ॲल्जेब्रिक एक्सप्रेशनशी रिलेटेड आहेत बरं का हे क्वेश्चन्स. बरं क्वेश्चन काय बोलतोय समजलंय का? मी इथे ड्रॉ करून दिलेलं आहे. हे असेल क्लिअर तर मेन्शन करा फटाफट. क्वेश्चन जो बोलताय ते फक्त इथे ड्रॉ केलेलं आहे. येस 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 येस. बघा रेशो म्हणजे डिव्हिजन ज्याला असं लिहिता येईल A मायनस B डिव्हिजन X मायनस Y इक्वल टू 3/2 राईट ना. आणि आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला करायचं आहे X प्लस Y डिव्हिजन A प्लस B यांची व्हॅल्यू काढायची. असा तो बोलतोय यांची व्हॅल्यू काढायची राईट. चला काढूया. बघा ॲल्जेब्रिक एक्सप्रेशनशी रिलेटेड क्वेश्चन आहे बरं का. ते रॅशनलाइज मेथड तुम्हाला कधीतरी केव्हा तरी शाळांमध्ये होती 8th and 9th स्टँडर्डला रॅशनलाइज मेथड. तिथे कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो हा एक पार्ट होता. आठवतं का तुम्हाला? कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो पार्ट. हे क्वेश्चन कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो या पार्टनेच सॉल्व केले जातात. त्याच्याशिवाय या प्रश्नासाठी दुसरं ऑप्शन नाही आहे की बाय कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो बाय कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो यानुसारच हे क्वेश्चन सॉल्व होतात. त्याच्याशिवाय याला दुसरा पर्याय नाही आहे की कंपोनेंट अँड डिव्हिडेंडो. जर तुम्हाला आठवत असेल 8th 9th स्टँडर्डला होतं की A प्लस B असेल तर त्याला डिव्हिजन A मायनस B इक्वल टू X प्लस Y असेल त्याला डिव्हिजन X मायनस Y करावं लागतं. हा कंपोनेंट अँड डिव्हिडेंडो असतो. आता कंपोनेंट अँड डिव्हिडेंडो किंवा जितक्या पण रॅशनलाइज मेथड्स आहेत खूप सारे आहेत बरं का यामध्ये. ते शिकवण्यासाठी आपल्याकडे तितका पुरेसा वेळ नाही. फक्त मी सांगतो आहे की हा अशा टाईपचे क्वेश्चन यानुसारच सॉल्व केले जातात. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. चला करायचं का? समोर सॉल्व करून देऊ का? याच मेथडने सॉल्व होतो. दुसरा काहीही पर्याय नाही. चला पटकन मार्क करा.
आणि मग तुम्ही 7th 8th किंवा 9th बघा बुक, त्यामध्ये तुम्हाला या मेथड सापडतील, तर तुम्हाला हाच दिसेल कंपोनेंट अँड डिव्हिजन, राईट. ज्यामध्ये मला काढायचं आहे x प्लस वाय डिव्हिजन a प्लस बी. मला माझा क्वेश्चन काय आहे, मी क्वेश्चन फोकस काय करतोय, x प्लस वाय डिव्हिजन a प्लस बी. बघा हा x प्लस वाय आहे, या a प्लस बी ला मी इकडे घेऊन आलो आणि या x मायनस वाय ला मी इकडे घेऊन गेलो, तर माझा हा क्वेश्चनचा फॉर्म तयार होतो, x प्लस वाय डिव्हिजन a प्लस बी होईल का, इक्वल टू द साइन आहे ना. तर a प्लस बी ला मी इकडे आलो आणि x मायनस वाय ला तिकडे घेऊन गेलो, तर इथे a प्लस बी मीन्स x प्लस वाय डिव्हिजन a प्लस बी मीन्स क्वेश्चनचा फॉर्म तयार होईल ना. यस यस होईल. तर मी तसंच करतोय की मी याला घेऊन जातो इथे x मायनस वाय डिव्हिजन a मायनस बी इक्वल टू x प्लस वाय डिव्हिजन, आता हे a प्लस बी खाली a प्लस बी, आणि मला याची व्हॅल्यू काढायची आहे, मला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, x प्लस वाय डिव्हिजन a प्लस यांची व्हॅल्यू काढायची. बरं, याच्या दुसऱ्या बाजूला बघा x मायनस वाय डिव्हिजन a प्लस बी झालाय, आणि इथे बघा a मायनस बी हा शो करतोय, रिप्रेझेंट करतोय 3 आणि x मायनस वाय रिप्रेझेंट करतोय 2. मीन्स या x मायनस वाय ला मला x मायनस वाय काय रिप्रेझेंट करतोय, दॅट इज 2 अँड a मायनस बी रिप्रेझेंट करतोय 3, आणि हे दोघं जर इक्वल असतील तर याची पण व्हॅल्यू 2/3 असायला पाहिजे का. आणि 2/3 जर त्याची व्हॅल्यू असेल तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर तयार व्हायला पाहिजे 2h23 बाय रॅशनलाइज मेथड कंपोनेंट अँड डिव्हिडंड. या क्वेश्चनला हाच एक फॉर्म आहे तयार करायला. अल्जेब्रिक एक्सप्रेशन्समध्ये मिळतील तुम्हाला खूप सारे याच्याशी रिलेटेड. तर 2h23 शोधा ऑप्शनमध्ये कुठे मिळतं, 2h कोणता क्वेश्चन केला आहे आपण, क्वेश्चन नंबर 5 2h23 ऑप्शन नंबर 3 बघा, ऑप्शन नंबर सी. सर रिपीट करा. ओके, आता अंकिता ॲक्च्युली रिपीट करूनही काही उपयोग नाही. जर तुम्हाला ॲक्च्युली कंपोनेंटो डिव्हिडेंडो मेथड माहिती नसेल तर याला रिपीट करून काहीच अर्थ नाही. कंपोनेंटो अँड डिव्हिडेंडो मेथड असं बोलत आहे की हे दोन व्हेरिएबल्स आहेत, ॲडिशनमध्ये आहेत, त्याच्या डिव्हिजनमध्ये त्यांची सबट्रॅक्शन घ्या. तर a प्लस बीचा डिव्हिजनमध्ये a मायनस बी अँड x प्लस वायच्या डिव्हिजनमध्ये x मायनस वाय घेतला, आणि तुम्हाला फोकस करायचा क्वेश्चन या क्वेश्चनला इथे x प्लस वाय डिव्हिजन a प्लस बी कसा मिळेल, तर या x मायनस वायला इकडे कन्वर्ट करा, a प्लस बीला इकडे कन्वर्ट करा, मीन्स तो तुम्हाला मिळतो x प्लस वाय डिव्हिजन a प्लस बी, जो तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे आणि त्याचा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचा. तर x मायनस वाय डिव्हिजन a मायनस बी, त्याचा आन्सर तर इथेच मिळाला बघा, ऑलरेडी ते गिवन आहे. x मायनस वाय किती गिवन आहे, दॅट इज 2, तर x मायनस वायच्या ठिकाणी 2 ठेवलं, राईट. अँड a मायनस बी किती आहे, दॅट इज 3, तर a मायनस बी त्याच्या ठिकाणी 3 ठेवलं आहे. हे दोघं एकामेकांना इक्वल आहेत, बरं का. तर यांचं जे आन्सर असेल ते त्यांचं आन्सर असायला पाहिजे x प्लस वाय डिव्हिजन a प्लस बी इक्वल टू 2/3, राईट ना. यस यस, चला रे, ओके ओके, यस. आता यासाठी तुम्हाला स्पेशली हे जे असे क्वेश्चन्स आहेत यासाठी स्पेशली अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हा पार्ट शिकावा लागतो. स्पेशली SSC किंवा रेल्वेच्या परीक्षांमध्ये हा पार्ट खूप जास्त असतो, बरं का. स्पेशली SSC मध्ये तर खूप जास्त पार्ट असतो. CGL द्या, CHSL द्या, किंवा त्याशिवाय SSCच्या दुसऱ्या वेगळ्या परीक्षा द्या किंवा MTSच्या परीक्षा द्या, तुम्हाला अल्जेब्रिक एक्सप्रेशनवर भरमसाठ प्रश्न असतील. बट तो अल्जेब्रिक एक्सप्रेशन इतका साधा आणि सोपा असतो, जर एकदा तुम्ही शिकलात तर सहज त्याचे गुण सहज तयार करता येतात, बरं का. तर हा जो क्वेश्चन होता तो त्याच्याशी रिलेटेड होता, बट रिलेटेड विथ शॉर्टली रिलेटेड विथ रेशिओ अँड प्रपोर्शनशी रिलेटेड, शॉर्टली रिलेटेड. बट क्वेश्चन कसा पण एकमेकांशी जे टॉपिक्स असतात कोरिलेटेड त्यांच्याशी रिलेशन तयार करून क्वेश्चन हा तयार झाला होता. चला, ओके, क्लिअर का. यस यस यस. चला मग नेक्स्ट क्वेश्चनला येऊया, दॅट इज क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय बोलत आहे, द रेशो ऑफ मेन अँड वुमेन इन अ फॅक्टरी इज एम. मेन आणि वुमेन यांचा जो काही रेशो आहे तो इक्वल टू एम आहे असं बोलत आहे. तर जर मी असा लिहिला त्याला की रेशो ऑफ मेन अँड वुमेन, राईट ना, रेशो इज डिव्हिजन, हा काय बोलत आहे, दॅट इज एम, दॅट इज एम. Ratio of men and women in factory, that is M, and the ratio of women to men is M. Ratio of women to men हा बोलता है हाफ M.
आणि त्यांना काहीतरी पर्टिक्युलर इनिशियलने मेन्शन केलेलं आहे, राईट. व्यवस्थित समजून की हा क्वेश्चन पण लॉजिकल आहे, बरं का, लॉजिकल आहे, कॅल्क्युलेटिव्हली नाही आहे. तर क्वेश्चन हा विचारला आहे, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 7m प्लस n. 7m प्लस n याची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला, याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे. चला थोडंसं लॉजिकल, हा सुद्धा अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्येच मोडतो, बरं का. हे सुद्धा या टाईपचे सुद्धा क्वेश्चन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्समध्येच मिळतात. जर मी या m आणि n इंटू n यांचं मल्टिप्लिकेशन करेल तर m हा रिप्रेझेंट करत आहे मेन डिव्हिजन वुमेन इंटू n रिप्रेझेंट करत आहे वुमेन डिव्हिजन मेन. जर मी यांचं मल्टिप्लिकेशन करेल तर n इंटू n बरोबर या दोघांचं, जिथे मेन कॅन्सल आउट झाला आहे, वुमेन कॅन्सल आउट झाला आहे, इट मीन्स मेन इंटू m इंटू n हा मिळाला तुम्हाला 1. मिळालं का तुम्हाला 1? क्लिअर आहे का हे? इथपर्यंत क्लिअर असेल तर सांगा, इथपर्यंत क्लिअर असेल तर सांगा. यस. आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन्समध्ये स्पेशली, राईट, स्पेशली m इंटू n इक्वल टू 1 काढणे विथ पॉझिटिव्ह नंबर्स. तुम्हाला कोणते नंबर्स घेता येतील m आणि n च्या ठिकाणी, तर इक्वल टू 1 येईल. कोणते नंबर्स घेता येईल? त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 1 यायला पाहिजे, तर मला m आणि n च्या ठिकाणी कोणते नंबर्स घेता येतील? कोणते घेता येतील? दॅट इज 1 इंटू 1 ओनली. त्याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही. मला पॉझिटिव्ह पाहिजे, बरोबर. 1 इंटू 1 इक्वल टू 1. इट मीन्स मला असं म्हणणे m हा 1 आणि n सुद्धा 1 आणि m हा 1 आणि n सुद्धा 1. तर मी 7 इंटू m प्लस 2 मीन्स 1 प्लस 1 मीन्स 7 इंटू 2 इक्वल टू 14. हे माझ्या क्वेश्चनचा आन्सर पाहिजे. क्वेश्चनचा आन्सर काय पाहिजे? 14. क्वेश्चन काय विचारलं बरं, त्याला बघूया. क्वेश्चनच काय केलं ते आपण, तर वेगळा कोणता क्वेश्चन घेतला? क्वेश्चन नंबर 6, राईट. हा तोच विचारला ना, m इंटू n किती? तर अच्छा, इथे मोर दॅन 14 दिलं आहे, मोर दॅन 14 दिलं आहे. जर यांच्या रेशोमध्ये समजा हा मेन 2 असता आणि वुमेन 2 असतं, मेन 2 वुमेन 2 आणि हे केलं असतं तरी पण आन्सर आलं असतं. मेनला 100 घ्या, वुमेनला 100 घ्या, तरी त्यांचा आन्सर मीन्स कमीत कमी 14 हे आन्सर तयार होईल, बरं का. आणि जर संख्या वाढतील तर त्यानुसार m इंटू n पण एक इन्क्रीज होईल, m इंटू n पण. बट कमीत कमी याचा आन्सर 14 यायला पाहिजे. आणि इथे बोलतोय मोर दॅन 14 मीन्स 14 पेक्षा जास्त आन्सर्स तयार होऊ शकतील. तर 14 आपण काउंट ठेवलं आहे, तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे मोर दॅन 14. चला रे, क्लिअर करा फटकन. हा सुद्धा त्याच पोर्शनमध्ये मोडतो आहे अल्जेब्रिक टाईपचा. त्यामध्ये छोटे खूप सारे फायदे असतात, बरं का, अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे. आणि साधे सोपे असतात, तसं काही किचकटपणा नसतो. खूप साधारण पद्धतीने अल्जेब्रिक एक्सप्रेशन सॉल्व्ह केलं जातं. फक्त थोडेसे वे माहिती पाहिजे त्याचं. कधी कदा आपल्यासमोर एखादा टॉपिक होईल ना अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा, आणि त्यामध्ये असलेले क्वेश्चन्स जसे तयार होतात, त्यावेळेस सांगेल मी किती सोपा असतो अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. चला नेक्स्ट क्वेश्चन लागेल. नेक्स्ट पण तर मला तसाच दिसत आहे, तो सुद्धा अल्जेब्रिक एक्सप्रेशनशीच रिलेटेड आहे असं दिसत आहे मला, बरं का. क्वेश्चन नंबर 7 बघा, हा सुद्धा अशाशीच रिलेटेड आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशनशी, बट रिलेटेड विथ रेशियो अँड प्रोपोर्शन. प्रत्येक टॉपिक एकमेकांना को रिलेटेड असतात, तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन सुद्धा रेशियो अँड प्रोपोर्शनशी को रिलेटेड आहे. तर दोघांना मिक्स करून क्वेश्चन, जसं पर्सेंटेज, रेशियो अँड प्रोपोर्शन याचे क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत, प्रॉफिट अँड लॉस, रेशियो प्रोपोर्शन याचे क्वेश्चन. तसंच अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आणि हा रेशियो अँड प्रोपोर्शन याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन बोलतो आहे. हा क्वेश्चन नंबर 7. चला काय बोलत आहे? इफ क्वेश्चन नंबर 7, इफ a ॲज टू ब्रॅकेटमध्ये दिले आहे b प्लस c, यांचा रेशो दिले आहे तुम्हाला 3:4. देन c ॲज टू a प्लस b, यांचा रेशो दिला आहे तुम्हाला 8:30. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे की b ॲज टू c प्लस a इक्वल टू 4. हा सुद्धा रिलेटेड आहे विथ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आणि खूप सोपे असतात क्वेश्चन. इनफॅक्ट वेग जर माहिती असतील तर. चला याला कशा पद्धतीने सोपं करूया बघूया. की
टोटल शेअर्स मला काढले, टोटल शेअर 3 + 4 हे टोटल शेअर्स आहेत. टोटल शेअर कुणाचे? A + B + C चे, आहे का? या दोघांची ॲडिशन केली तर A + B + C मीन्स A + B + C यांचे टोटल शेअर 3 + 4. 3 + 4 किती आले? 7. टोटल शेअर्स सेम सेकंड कंडिशन मध्ये बघा, हा सुद्धा A + B + C A + B + C इक्वल टू किती होतं? 8 + 13 दॅट इज 21. दॅट इज 20. आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला इक्वली फॉर्म करायचं असतं. काय इक्वली फॉर्म? की हे ABC आणि हा ABC दोन्ही इक्वली फॉर्म झाले पाहिजे. तर इक्वली फॉर्म कसे येतील? तर बघा, या 7 ला 3 ने मी मल्टिप्लिकेशन करेल, मल्टिप्लाइड बाय 3 तर 21 तयार होतं. तर 21 तयार होतं, राईट ना? तर हे जे टोटल 7 शेअर्स आहेत, याला मी या टोटल 7 शेअर्सला 3 ने मल्टिप्लिकेशन करेल तर हे 21 शेअर्स तयार होतील. तर मी करतोय त्यांना मल्टिप्लिकेशन. इथे शेअर्स इंडिव्हिज्युअली आहेत, तर याला मी 3 ने मल्टिप्लिकेशन करतो. की याला मी 3 ने मल्टिप्लिकेशन करेल तर A चा शेअर होत आहे 9, याला मी 3 ने मल्टिप्लिकेशन करेल तर हा शेअर तयार होत आहे 12 जो B + C चा आहे, बरं का? B + C चा 12. मी यांना काय केलं आहे? 9 मध्ये कन्वर्ट केलं आहे. 9 + 12 दॅट इज 21 ॲज वेल ॲज 8 + 13 दॅट इज 20. तर मला इथे A इक्वल टू काय मिळाला मला? A इक्वल टू मिळाला मला 9, राईट? बट हा B + C आहे दॅट इज 12. तर B आणि C यांचं मिळायचं. चला इकडे हे तर टोटल 21 शेअर आहेतच, याला कन्वर्ट करण्याची गरज नाही. तर हा C रिप्रेझेंट करतोय A, तर C इक्वल टू मिळतोय A. बट A आणि B हा तर 8 होईलच. हा A आणि B जिथे A तुमचा 9 आलेला आहे, तर हा 13 तयार करायचा आहे. तर 9 + 4 हे होतील 13 A + B. तर B तुम्हाला मिळतं इथे 4 बघा, तर B इथे मिळतंय तुम्हाला. बरं, हे क्लिअर आहे का? हे मेन्शन करा तर क्वेश्चनचा आन्सर फॉर्म होतं. हे क्लिअर आहे का? मला इक्वॅलिटी शो करणे आहे दोघांचे पण. ते टोटल 21 शेअर, तर मी त्याला पण 21 शेअरमध्ये कन्वर्ट करेल आणि ABC फाइंड आउट करेल. मला मिळाल्यात ABC तिघांची पण व्हॅल्यू मला मिळालेली आहे. तर माझ्या या क्वेश्चनचा आन्सर काय असायला पाहिजे? फाइंड आउट करा. तर काढा आन्सर. क्वेश्चन हा आहे बरं का? या क्वेश्चनचा आन्सर काय असायला पाहिजे? लेट्स फाइंड. ऑप्शन नंबर ए बोलते हैं. ऑप्शन नंबर ए काढा रे. ऑप्शन नंबर ए. B किती आहे? दॅट इज 4 आणि C आहे तुमचा A + 9 दॅट इज 17. हे क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 4:17. येस ऑप्शन नंबर ए. हा सुद्धा क्वेश्चन अल्जेब्रिक एक्सप्रेशनशी रिलेटेड होता. चला रे, मार्क करा फायनली फटाफट. ऑल इज वेल और नॉट? यस क्लिअर आहे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 वर येऊया. Question number 8. If A, B and C are real numbers, then 9A2 plus 8B square, sorry, तो 2 असायला नको बरं का, तो स्क्वेअर असायला पाहिजे. कारण 9A2 असं म्हणता येणार नाही, तो 9A स्क्वेअर म्हणता येईल, राईट? सेम 8B2 नसेल, तो 8B स्क्वेअर असेल. मीन्स 9A स्क्वेअर प्लस 8B स्क्वेअर प्लस 9C स्क्वेअर इक्वल टू 12B आणि ब्रॅकेटमध्ये A प्लस C दिला आहे. आणि क्वेश्चन विचारला तुम्हाला ABC यांचा रेशो देतो, राईट? असे जर क्वेश्चन्स असतील तर बाय ऑप्शन मेथडने दोन्ही राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड ही इक्वल टू आली पाहिजे. मीन्स यांची जी काही व्हॅल्यू तयार होईल यांची या एक्सप्रेशनची ती व्हॅल्यू यांची पण तयार व्हायला पाहिजे. तर ऑप्शनल वेने जा. ऑप्शन नंबर 1 चेक करा. दॅट इज 1 2 3. मीन्स हा A B C जर ठेवला इथे तर हा A
बी आणि सी ठेवला तर हे दोन्ही जे राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड हे सारखे होतात का, या वेने करा, तोच एक चांगला वे आहे, त्यापेक्षा दुसरा वे नाही. चला ए ची किंमत ठेवूया 1, बी ची 2 आणि सी ची 3, तर 9 × 1 दॅट इज 9 प्लस 8 × 2 चा स्क्वेअर दॅट इज 4, 8 4 जा 32 प्लस 3 चा स्क्वेअर 9, 9 × 9 दॅट इज 81 इक्वल टू 12 × बी चा आहे 2 and a plus b, a plus c means 1 plus 3 that is 4. तर सारखा मिळेल का 12 × 24, 24 चौक 96 आणि हा 96 पेक्षा मोठा होत आहे, तर ऑप्शन नंबर 1 होणार नाही. ऑप्शन नंबर 1 होणार नाही. ऑप्शन नंबर सेकंडला ट्राय करा. ए ची व्हॅल्यू ठेवा, ए ची व्हॅल्यू 6, 6चा वर्ग होत आहे 36, 36 गुणिला 9 करा, 36 × 9 that is 216 प्लस 8b स्क्वेअर, b आहे तुमच्या 3, 3चा स्क्वेअर that is 9, 8 जा 72 प्लस c आहे 1 that is 9 equal to 12b, b means 3 that is 36 into a plus c means 6 plus 1 that is 7. तर हा 216 यांचा मल्टिप्लिकेशन आणि यांची ॲडिशन करू तर मोठा दिसतो आहे, दॅट्स वाय हे सुद्धा होणार नाही. ऑप्शन नंबर 3 ला चेक करा. ऑप्शन नंबर 3 2 3 2 मीन्स 2 चा स्क्वेअर 4, 4 9 जा 36 प्लस 3 चा स्क्वेअर दॅट इज 9, 9 8 जा 72 प्लस c चा स्क्वेअर मीन्स दॅट इज 2 चा स्क्वेअर 4 दॅट इज अगेन 36 equal to 12 into b means 12 into 3 that is 36 into 2 plus 2 that is 4. चला बघा तर हा होता 144 इक्वल टू हा सुद्धा होता 144 मीन्स तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी. येस ऑप्शनल बेसचा अशा क्वेश्चन्स असतात. नाही त्याला खूप लांब रचना मेथड असतं, खूप किचकटचं आहे, बोर्डही कमी पडेल बरं का, हा अख्खा बोर्ड कमी पडेल, इतकं लांब याला तिकडे जरी सरवलं तरी तो बोर्ड कमी पडेल. ऑप्शन नंबर सी असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर, कारण राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड दोन्ही सारखी करता येईल. येस ऑप्शन नंबर सी. चला बाकीचे मार्क करा, क्लिअर आहे का, कारण बाय प्रोसेस मेथड करायला गेलं तर हा बोर्डही कमी पडेल, इतकं लांब रचना होतं. येस चला नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. क्वेश्चन नंबर 8 झाला. क्वेश्चन नंबर 9 होता. ड्यू टू COVID-19 नेटफ्लिक्स इंक्रीजेस द प्राइस ऑफ प्लॅन्स. जे आहे ना तुमचं OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स, त्याने त्याचा प्राइस ऑफ प्लॅन्समध्ये चेंज केला की गोल्ड प्लॅन इंक्रीज 25%. मीन्स आधी जी काही होती ती तर स्वतःसाठी 100% होतीच, त्याने 25% इंक्रीज केली आहे. मीन्स हा झाला आहे 125%. राईट, पर्सेंटेजनुसार 25% इंक्रीज केली आहे. सिल्वर प्लॅन इंक्रीज केला आहे 12.5%. मीन्स टोटली 112.5%. राईट, अँड प्लॅटिनम प्लॅन जो आहे तो इंक्रीज केला 40% ने, 100 + 40 140. आणि क्वेश्चनमध्ये समोर बोलत आहे इफ द कलेक्शन ऑफ 1 मंथ सबस्क्रिप्शन इज, या तिघांचं कलेक्शन आलं आहे 218,983 1 मंथचं कलेक्शन इतकं आलेलं आहे. देन फाइंड द कलेक्शन ऑफ प्लॅटिनमचं कलेक्शन फाइंड आउट करणे आहे. गिवन दॅट द रेशिओ ऑफ प्राइस ऑफ सिल्वर गोल्ड अँड प्लॅटिनम, सिल्वर गोल्ड अँड प्लॅटिनम यांचा रेशो दॅट इज 5:9:12 आणि इंक्रीज प्राइस. बघा ॲक्च्युली या गोल्डचा काहीतरी वेगळा मंथली सबस्क्रिप्शनचा रेट असेल, राईट ना, 100 रुपीज 100 काहीतरी असेल, पण तो आपल्याला माहिती नाही. सिल्वरचा पण काहीतरी वेगळा असेल, गोल्डपेक्षा थोडा कमी असेल, आणि प्लॅटिनमचा पण सिल्वरपेक्षा थोडा कमी, त्यांच्यापेक्षा कमी असेल. पण हे तिघही सारखे असू शकणार नाही. याचं जो मंथली सबस्क्रिप्शन आहे, यांचा मंथली सबस्क्रिप्शन, यांचा मंथली सबस्क्रिप्शन, हे तिन्ही वेगवेगळे असतील. आणि तिन्ही वेगवेगळे असतील तर यांचे जर सबस्क्रिप्शन मेन्शन केलेले असते, राईट, समजा हा 100 रुपीज असता, याचा हा असता 50 रुपीज, हा असता 25 रुपीज, तर त्यानुसार हे 125 ॲड आहे या पर्सेंटेजमध्ये आपण काढलं असतं, फाइंड आउट केलं असतं. बट यांचे आपल्या
सबस्क्रिप्शनचे रेट्स माहिती नाही आणि जर सबस्क्रिप्शनचे रेट्स माहिती नाही आणि या तिघांचे पण सबस्क्रिप्शनचे रेट सारखे आहेत असं तर कन्सिडर करताच येणार नाही. तर हा जो डेटा आहे हा डेटा मीन्स यांच्या सबस्क्रिप्शनचे रेट इथे मेन्शन करायला पाहिजे होते तरच याला आपण व्हॅल्युएट करू शकलो असतो पर्सेंटेजनुसार तरच व्हॅल्युएट करता आलं असतं. बट याला व्हॅल्युएट करता येणार नाही. जर रेट्स माहिती असते त्याचे सबस्क्रिप्शनचे तर आपल्याला याला डील करता आलं असतं. मला वाटतं या क्वेश्चनचा आन्सर मिळणार नाही. डेटा इनसफिशियंट आहे. ऑप्शन नंबर डी डेटा इनसफिशियंट आहे. कारण गोल्डचा काहीतरी वेगळा रेट असेल, सिल्वरचा काहीतरी रेट असेल ना, असंच काहीतरी. तुम्ही जे चॅनल्स यूज करता प्रत्येक चॅनलचे वेगवेगळे रेट्स आहेत ना, कुणाचे 40 रुपये, कुणाचे 30 रुपये, कुणाचे 50, कुणाचे 100, राईट ना. तर गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम यांचे पण वेगवेगळे रेट्स असायला पाहिजे. जर रेट्स माहिती असते त्यांचे मंथली तर आपण त्या पर्सेंटेजनुसार काढता आलं असतं आणि ही जी अमाऊंट आहे याला व्हेरीफाय करता आली असतं. बट आपल्याला रेट्स माहिती नाही. दॅट्स वाय याला सॉल्व करता येणार नाही. आय डोंट थिंक सो की याला सॉल्व करता येईल. तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे डेटा इनसफिशियंट, की डेटा अपुरा आहे त्याच्याशिवाय सॉल्व करता येणार नाही. चला मेन्शन करा पटकन, ऑप्शनमध्ये मेन्शन करा. येस. याला सॉल्व करता येत नसेल तर सेकंड क्वेश्चन याच्या नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ, त्याला डेफिनेटली सॉल्व करता येईल जर डेटा पूर्ण दिलेला असेल तर. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला क्वेश्चन नंबर 10. The duration of railway journey varies as the distance and inversely as the velocity. Okay. The velocity carries directly as the square root of the quantity of coal used and inversely as the number of carriages in the train. In a journey of 60 km in 2 hours with a 20 carriages, 169 kg of coal is required. How much coal will consume in a journey of 42 km in 78 minutes? पहिला दिला आहे आरमध्ये, दुसरा दिला आहे मिनिट्समध्ये विथ 10 carriages. हा शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगताय की टाईम अँड वर्क स्पीड अँड डिस्टन्सचा क्वेश्चन आहे बरं का. टाईम स्पीड अँड डिस्टन्सचा क्वेश्चन. टाईम स्पीड अँड डिस्टन्समध्ये टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इक्वल टू डिस्टन्स. बट इथे स्पीड या शब्दाला मेन्शन केलेलं नाही आहे. इथे शब्दाला मेन्शन केलं दॅट इज वेलॉसिटी. तर या स्पीडच्या ठिकाणी तुम्हाला वेलॉसिटी पण म्हणता येईल. स्पीडच्या ठिकाणी तुम्हाला वेलॉसिटी, स्पीडच्या ठिकाणी याला मेन्शन करा. रेशो अँड प्रपोर्शनशी संबंध जरी नसला तरी रेशो अँड प्रपोर्शनच्या वेने याला सॉल्व करायचा आहे असा त्यासाठी हा क्वेश्चन टाकण्यात आलेला आहे की रेशो अँड प्रपोर्शनच्या वेने याला सॉल्व करायचं आहे. राईट. इथे तुम्हाला टायमिंग जे आहे ते दोन पद्धतीने, एक 2 hours दिलेलं आहे, दुसरा दिलं आहे 78 minutes टायमिंग बरं का. तर त्याला रेशोमध्ये फॉर्म करू. टायमिंग 1 घेऊ अँड टायमिंग 2 घेऊ. अँड हा जो दिला आहे डिस्टन्स अपॉन स्पीड मीन्स वेलॉसिटी, हा सुद्धा तुम्हाला दोन पद्धतीने जनरेट करणे आहे आणि त्यांना पण रेशोमध्ये कन्वर्ट करून ह्या क्वेश्चनचा आन्सर काढणे आहे. चला एक एक पॉईंट मी इथे लिहित जातो. तुम्हाला कळते की नाही किंवा समजलं असेल तर हेच करत चला. तर टाईम 1 इक्वल टू D1 डिव्हिजन V1 तयार करता येईल. इथे मी तयार करत आहे टाईम 2 इक्वल टू D2 डिव्हिजन V2. आता इथे वेलॉसिटीमध्ये एक कंडिशन ही दिली आहे वेलॉसिटीमध्ये की जे काही टोटल क्वांटिटी असेल केजीमध्ये तो स्क्वेअर रूटमध्ये आहे. इथे बघा इथे लिहिलेलं आहे की तो स्क्वेअर रूटमध्ये असायला पाहिजे. आणि यामध्ये तो मेन्शन करत आहे की 20 कॅरेज ऑफ 169 kg मीन्स वेलॉसिटी तुमची कशी तयार होईल. इथे वेलॉसिटी कशी तयार होईल मीन्स 20 कॅरेज ऑफ 169 kg. तर 169 जो स्क्वेअर रूटमध्ये असायला पाहिजे डिव्हिजन 20 कॅरेज. तर ही तुमची पहिल्याची तुमची V तयार होईल. अँड डी मीन्स डिस्टन्स मीन्स जे काही किलोमीटरमध्ये दिलेलं आहे तर ते किलोमीटरमध्ये दिलेलं आहे तुम्हाला इथे 60 किलोमीटर. तर पहिल्याची डिस्टन्स दॅट इज 60 किलोमीटर अँड V1 किती तयार होईल दॅट इज 169 स्क्वेअर रूटमध्ये डिव्हिजन 20 अँड टाईम 1
पहिल्या याच्यामध्ये किती अवर्स दिले आहेत, दॅट इज 2 अवर्स. सेकंड जो टाइम दिला आहे तो मिनिट्समध्ये दिलेला आहे, मिनिट्समध्ये. तर आपण या 2 अवर्सला आपण मिनिटमध्ये कन्वर्ट करू. काय करूया, 2 अवर्सला आपण मिनिटमध्ये कन्वर्ट करू. देन याला असं लिहिता येईल की टाइम 1 दॅट इज 120 मिनिट्स इक्वल टू डिस्टन्स, डिस्टन्स मीन्स 60 किलोमीटर, डिव्हिजन वेलोसिटी दॅट इज स्क्वेअर रूटमध्ये 169 डिव्हिजन 20. आणि या डिव्हिजनमध्ये 20 आहे मीन्स 20 हा याच्यासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल असं लिहिता येईल का? चला क्लिअर करूया. मी या टाइम स्पीड अँड डिस्टन्सनुसारचा क्वेश्चन आहे हा, असं करता येईल का मला? तर तिथे मला T1, D1 आणि V1 यांचं एक लिनियर इक्वेशन मिळेल. यस यस करता येईल. सेम फंडा T2, D2 आणि V2 करूया. T2, D2, V2. चला T2 सेकंडमध्ये या सेकंड कंडिशनमध्ये, या सेकंड कंडिशनमध्ये या. काय होतं इथे टायमिंग बघा आधी. टायमिंग T2 दॅट इज 78 मिनिट, तर याला लिहिता येईल मला 78 इक्वल. डिस्टन्स बघा किती आहे, दॅट इज 42 किलोमीटर, याला लिहिता येईल 42 किलोमीटर. डिव्हिजन वेलोसिटी काय तयार याची की तुम्हाला काढायचं आहे बरं का. देन हाऊ मच कोल विल बी कन्झ्युम्ड मीन्स स्क्वेअर रूटमध्ये असायला पाहिजे, माहिती नाही किती, तर तो एक्स घेऊया आपण स्क्वेअर रूटमध्ये. जसं 169 kg हा तिथे लिहिलं आहे स्क्वेअर रूटमध्ये असायला पाहिजे, तसंच हा. अँड डिव्हिजन किती कॅरेज आहेत, 10 कॅरेज, तर डिव्हिजन 10 असं लिहिता येईल. जिथे हा 10 मल्टिप्लाइड बाय मध्ये इथे जाईल, याला असं लिहिता येईल का? मार्क करा पटकन, क्लिअर करा. यस यस यस. यांना जर असं लिहिता येत असेल तर मला टाइम याला रेशोमध्ये घेईन आणि हा जो दिला D1 V1 आणि D2 V2 या दोघांना मी रेशोमध्ये घेईन, तर माझ्या क्वेश्चनचा आन्सर करण्यात व्हायला पाहिजे. जसं टाइम याला रेशोमध्ये घेईल टाइम 1 टू टाइम 2 अँड इक्वली यांना रेशोमध्ये घेईल D1 बाय V1 रेशो D2 बाय V2. आता हा क्वेश्चन रिलेटेड आहे तुमच्या रेशो प्रोपोर्शनशी, त्याच्यानुसारच सॉल्व करूया. चल रेशो मीन्स डिव्हिजन टाइम 1 किती आहे, दॅट इज 120, डिव्हिजन टाइम 2 किती आहे 78 इक्वल टू D1 किती आहे तुमचा, दॅट इज 60 इंटू 20, डिव्हिजन V1 किती आहे, दॅट इज स्क्वेअर रूटमध्ये 169. अँड या डिव्हिजनला मी मल्टिप्लिकेशन करेल तर हा V2 ची व्हॅल्यू वर जाईल, D1 ची व्हॅल्यू D2 ची व्हॅल्यू खाली येईल, राईट. जिथे हा स्क्वेअर रूटमध्ये x मिळतोय, डिव्हिजन D2 ची व्हॅल्यू 42 इंटू 10 असं लिहिता येईल का? चला क्लिअर करा पटकन. हा क्वेश्चनचा आहे, नेक्स्ट लेवलचा क्वेश्चन आहे, यानुसार सॉल्व करणे. पटकन मार्क करा आणि इथून तुम्हाला x ची व्हॅल्यू जनरेट करणे आहे. यस यस यस. चला x ची व्हॅल्यू जनरेट करूया. हा स्क्वेअर रूटमध्ये 169 आहे मीन्स बाहेर काढा तर 13 होईल तो, राईट. 13 ने मी याला रिड्यूस करेल, आय थिंक 13 6 चा 78, 36 जा 6 ने मी याला रिड्यूस करेल तर 6 2 जा 12, हा 20 आणि हा 20 मी रिड्यूस करेल, राईट. देन हा 10 ने याला रिड्यूस करेल 6 ला आणि या 6 ने याला रिड्यूस करेल 6 7 जा मीन्स स्क्वेअर रूट ऑफ x इक्वल टू मिळाला तुम्हाला 7. बघा यापूर्वी पण मी तुम्हाला एक जे लिनियर इक्वेशन तयार झालं आहे ते तिथल्या तिथे कसं सॉल्व करायचं हे सुद्धा आपण खूप सारे एक्झाम्पल्स घेतले आहेत. या इक्वेशनला सुद्धा तुम्ही लांबलचक करू नका, तिथल्या तिथे सॉल्व करा. रूट ऑफ x इक्वल टू 7 मिळत आहे तर x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे. लिनियर इक्वेशन तुम्हाला सॉल्व करता येतं, तसं तुम्ही मागे मला कन्फर्म करून दिलं होतं बरं का. आणि हे लिनियर इक्वेशन तयार झालं, याला तिथल्या तिथे सॉर्ट आउट करून टाकलंय, 60 कटिंग शटिंग करून खतम. तर रूट x ची व्हॅल्यू 7 असेल तर x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे. 49 शोधा ऑप्शन मध्ये 49 मिळतं का. कोणता क्वेश्चन घेतला रे. हा बघा ऑप्शन मध्ये 49 मिळत आहे. 49 यस यस. बरं चला हे तर सोडा, हे इतकं लांबलचक केलं आहे आपण. 2 सेकंदाचा आन्सर आहे, 2 सेकंदाचा.
जर तुम्हाला खरंच आठवत असेल तर, जर तुम्हाला खरंच आठवत असेल तर 2 सेकंदाचा आन्सर आहे की तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला रूट एक्सची व्हॅल्यू आहे ना. जे काही केजी मध्ये वेट असेल तो स्क्वेअर रूट मध्ये असायला पाहिजे. आणि मी केव्हा तरी कधीतरी 2-3दा हे मेन्शन करून किंवा तुम्हाला बोललेलं आहे की स्क्वेअर रूट मध्ये जर एक्स ही जी व्हॅल्यू असेल तर त्याचा आन्सर एक कम्प्लीट स्क्वेअरच असायला पाहिजे. आठवतं का रे तुम्हाला सिम्प्लिफिकेशनच्या वेळेस सांगितलं होतं की जर इन केस स्क्वेअर रूट मध्ये एक्स असेल, कुठलाही क्वेश्चन असू द्या, कुठलाही, यस 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 आठवतं यस आठवतं, तर आपल्याला तर याची व्हॅल्यू काढायची आहे ना. जो स्क्वेअर रूटच्या आतमध्ये लपलेला आहे एक्स आणि त्याची व्हॅल्यू नेहमी एक कम्प्लीट स्क्वेअर मध्येच यायला पाहिजे. नका करू इतकी झंझट. इथूनच बघा की कम्प्लीट स्क्वेअर मिळतो का 60 नाही, 65 नाही, हा मिळतोय, हा नाही, दॅट्स ऑल, खतम. 2 सेकंदाचा आन्सर जर तुम्हाला लक्षात असेल हे तर. इतकं सारा चलबिचल करण्याची गरज पडणार नाही जर असेल आठवत आहे ना. यस, चला मेन्शन करा फटाक, समोर जाऊया. यस 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 यस, व्हेरी गुड. आपला व्हेरिएबल स्क्वेअर रूटच्या आतमध्ये तयार होतोय, तर मग तो कसा पण क्वेश्चन किंवा कसा पण लिनियर इक्वेशन असू द्या, त्याचा आन्सर नेहमी एका कम्प्लीट स्क्वेअर मध्येच तयार होतं. दुसरा आन्सर तयार होणे शक्य नाही. येस, व्हेरी गुड. चला मग नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. क्वेश्चन नंबर 11. चला क्वेश्चन नंबर 11. A man left a sum of rupees 39,000. 39. आता टोटल सम ऑफ रुपीज 39,000 झालेले आहे. याचा अर्थ असा की तुमचे जे टोटल शेअर्स तयार होतील त्या टोटल शेअरने या 39,000 मध्ये परफेक्ट डिव्हिजन व्हायला पाहिजे, राईट ना. हाच आपला फंडा आहे. तर 39,000 इथे बोलतोय आणि कोणाकोणामध्ये डिस्ट्रीब्यूट करतोय, टू बी डिस्ट्रीब्युटेड आफ्टर हिज डेथ. तो मेल्यानंतर त्याने त्याची एक विडो मीन्स त्याची पत्नी मीन्स एक पत्नी, विडो, 1 विडो, 5 सन्स, 5 सन्स अँड 4 डॉटर्स, यांच्यामध्ये त्यांनी 39,000 डिस्ट्रीब्यूट केले. 39,000 कोणत्या कंडिशननुसार केली आहेत त्याला बघूया आपण. इफ each son receives 3 times as much as daughter received and each daughter received twice as much as their mother. म्हणजे प्रत्येक डॉटरला आईपेक्षा दुप्पट, आईला जितकं मिळत असेल त्याच्यापेक्षा दुप्पट डॉटरला, प्रत्येक डॉटरला मिळेल. अँड डॉटरला जितकं मिळत असेल त्याच्यापेक्षा तिप्पट सनला मिळेल. मीन्स आईला जर 1 शेअर मिळत असेल तर याची दुप्पट मुलीला 2 शेअर मिळतील दुप्पट, आणि मुलीला जितके शेअर मिळत असेल त्याची तिप्पट हे मुलाला मिळेल. तर 2ची तिप्पट म्हणजे 6 शेअर्स याला मिळतील. म्हणजे हा रेशो काय होता, 1:6:2. क्लिअर आहे का? आधी मेन्शन करून द्या तरच समोर जात आहे. क्लिअर आहे का हे? यस 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 यस, व्हेरी गुड. आणि वारंवार मी तुम्हाला सांगितलंय, ज्या वेळेस क्वेश्चन क्वांटिटी आणि रेशोमध्ये असेल, ज्या वेळेस क्वेश्चन क्वांटिटी अँड रेशोमध्ये असेल त्यावेळेस मल्टिप्लिकेशन करून नवीन रेशो तयार करणे. आठवतं का? यस. तर मल्टिप्लिकेशन करू 1 into 1 that is 1, 5 into 6 that is 30, 4 into 2 that is 8. आणि हा जो नवीन रेशो तयार झाला आहे याचे जे टोटल शेअर्स तयार होतील त्याच्याने याच्यामध्ये डिव्हिजन व्हायलाच पाहिजे. काउंट करायचा किती? 30 + 8, 38 + 1, 39 शेअर्स टोटल तयार होत आहेत. तर याला मी 39 ने डिव्हिजन करेल, दॅट इज 1 शेअर 1000. बघा गेला भाग पूर्ण, जायलाच पाहिजे, गेल्याशिवाय प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. क्लिअर आहे का? तर कुणाचा रेशो विचारलाय, कुणाचा क्वेश्चन, देन व्हॉट इज द विडो शेअर. 1 शेअर 1000 आहे, विडोचा 1 आहे, तर इंटू 1000 करायला आन्सर मस्ट बी 1000. यस, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1. यस, ऑप्शन नंबर 1. चला रे फटाफट क्लिअर करा. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए. यस यस,
क्लिअर, ऑल इज क्लिअर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. चला सर्व क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन वाचूया. क्वेश्चन नंबर 12. Question number 12. The cost of gold varies with the square of its weight. बरं का, स्क्वेअर्स करणे त्यांच्या वेटचा gold is broken into 3 parts whose weight are in the ratio of 3:4:5. 3:4:5. एक जो काही त्याच्याकडे गोल्डचं पीस असेल त्याला 3 पार्टमध्ये या रेशोमध्ये त्याने वेगवेगळे पार्ट्स तयार केले आहेत. इफ gold has been broken into 3 parts whose weight are in the ratio of 9:5:2. काय बोलताय, जर त्याने या पार्टमध्ये ब्रोकन न करता या पार्टमध्ये ब्रोकन केले असते तर काय बोलताय, तर then there would have been a further profit of 1,52,000. मीन्स या दोघांची सबट्रॅक्शन किती दाखवणे, 1,52,000. जर त्याने या पार्ट्समध्ये 3 पार्ट्समध्ये डिवाइड केले नसते आणि या पार्ट्समध्ये केले असते तर त्याला 1,52,000 रुपये पुन्हा जास्त मिळाले असते. तर क्वेश्चन इथून काय बोलतो आहे, देन देयर विल हॅव बीन अ फर्दर प्रॉफिट. व्हॉट इज द ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ गोल्ड. ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ गोल्ड काढायची आहे. बघा मागच्या लेक्चरमध्ये एक क्वेश्चन झाला होता असाच की गोल्डचा काहीतरी वेट होता, त्याला आय थिंक 5:6:7 काहीतरी होता, त्याला मग इक्वल पार्टमध्ये 6:6:6मध्ये गेलं होतं. तर सर्वात आधी तर तुम्हाला याला एका सारख्या वेटमध्ये कन्वर्ट करणे, एका सारख्या वेटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे जे टोटल शेअर्स आहेत याला काउंट करा किती आहे, तर 3 आणि 4 7 आणि 5 12 शेअर्स आहेत. यांचे टोटल शेअर्स करा किती आहे, टोटल 9 आणि 5 14 2 16 शेअर्स आहेत. सर्वात आधी यांना इक्वल पार्ट्समध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल आणि मग त्यांच्या स्क्वेअरचे जे काही डिफरन्स तयार होईल ते दाखवण्यात तुम्हाला 1,52,000. आता यांना जर सारखं करायचं आहे तर 16 आणि 12 यांना सारखं करावं लागेल की 16 आणि 12 यांचा एनसीएम तो 48, राईट ना. तर याला पण 48 करावं लागेल, याला पण. तर याला 48 करण्यासाठी याला मल्टिप्लाइड बाय 4 करावं लागेल, तर 48 होईल. याला मल्टिप्लाइड बाय 3 करावं लागेल, तर 48 हा इक्वल वेट तयार होईल त्याचं. लक्षात घ्या, दोघांचं इक्वल वेट तयार केल्यानंतर त्यांच्या स्क्वेअर्सची सबट्रॅक्शन जी काही येत असेल वेटमध्ये ते दाखवायला तुम्हाला 1,52,000. चला तर इक्वलमध्ये तयार करू. 4 ने या तिघांना मल्टिप्लिकेशन करणे, तर 4 3 दॅट इज 12, 4 4 दॅट इज 16 अँड 4 5 दॅट इज 20. याला 3 ने मल्टिप्लिकेशन करणे, 9 3 दॅट इज 27, 3 5 दॅट इज 50 आणि 3 2 6. तर हे टोटल आता 48 झाले, हे सुद्धा 48 झाले, दोन्ही 48. बघा 12 आणि 16 28 आणि 20 48, देन 27 आणि 15 42 आणि 6 48 टोटल. आता यांच्या स्क्वेअरचं डिफरन्स जे काही येतं इथे सुरुवातीला बोललं आहे की स्क्वेअर ऑफ इट्स वेट्स, यांच्या स्क्वेअरचं डिफरन्स जे काही तयार करायचं डिफरन्स त्या डिफरन्सने या 152 पासून 1 शेअर तयार करूया. चला इथपर्यंत क्लिअर आहे का, याला मेन्शन करा, समोर घेऊन जातोय तुम्हाला. दोघांचं वेट सारखं करावं लागेल, दोघांचं वेट आपण सारखं केलं आहे बघा 48. आता यांच्या स्क्वेअरचं डिफरन्स, या 12चा स्क्वेअर दॅट इज 144, 16चा स्क्वेअर 256, 20चा स्क्वेअर दॅट इज 400 स्क्वेअर. बरं का, याची टोटल किती मिळतं बघा, 4 आणि 6 10, 0 1 रिमेनिंग, 5 + 5 10, 1 रिमेनिंग दॅट इज 7 + 1 8. हे काय मिळालं, यांची टोटल स्क्वेअर. यांचा स्क्वेअर करूया, 27चा स्क्वेअर आय थिंक 729 ना, राईट, या 729. 15चा स्क्वेअर 225 प्लस 6चा स्क्वेअर 36. त्याला ॲडिशन करूया, 9 + 5 40 + 6 22 रिमेनिंग, 4 + 2 6, 6 + 3 दॅट इज 9, 7 + 2 9, राईट. हे स्क्वेअर, या स्क्वेअरचं डिफरन्स काढणे आहे. डिफरन्स मीन्स मोठ्या नंबरमधून लहान नंबर सबट्रॅक्ट करा.
990 मायनस 800, 990 मायनस 800 मीन्स 190. आणि हे 190 शेअर जे आहेत ते असायला पाहिजे 152,000. तर तुम्हाला 1 शेअर मिळेल. चला हे क्लिअर आहे का? स्क्वेअर्स त्यांचे डिफरन्स काढले, कारण क्वेश्चनमध्ये बोलतो आहे तो त्याच्या स्क्वेअरचा डिफरन्स त्याच्यामध्ये 152,000 जास्त मिळतं. तर 1 शेअर्स काढूया इथून. 1 शेअर मीन्स 152,000 डिव्हिजन हा 190. 0 0 कॅन्सल आउट करू. आय थिंक 98 चा 152 मीन्स 800 मिळतोय तुम्हाला 1 शेअर. 800 मिळतोय 1 शेअर. आणि क्वेश्चन काय विचारलाय? क्वेश्चन विचारलाय व्हॉट इज द ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ गुड. ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ गुड टोटल 48 kg काढलाय बरं का आपण. टोटल 48 kg आणि त्याचा स्क्वेअर असायला पाहिजे असं क्वेश्चनमध्ये बोलतो आहे. ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ गोल्ड काढूया. 48 kg त्याचा स्क्वेअर इंटू 1 शेअर आहे 800. यांच्यापासून जे काही तयार होत असेल इट मस्ट बी युअर आन्सर. चला 48 चा स्क्वेअर करू. दॅट इज 4 चा स्क्वेअर 16 राईट ना. दॅट इज 64 अँड 64 मीन्स 4032 मल्टिप्लाइड बाय 800. यांच्यापासून जे काही मिळेल ते तुमचा आन्सर असायला पाहिजे. 800 चे 2 झिरो लिहून घेतले. 8 4 जा 32, 8 3 जा 24, दॅट इज 16 प्लस 2 18. असं काही मिळतं का ऑप्शनमध्ये? बघा 1843200. कुठे गेला क्वेश्चन? तो तिकडे वर गेला. 1843200. ऑप्शन नंबर डी बघा. ऑप्शन नंबर डी. येस येस ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी मेन्स लेवलचा क्वेश्चन आहे बरं का. आधी तर वेट सारखं करावं लागतंच यामध्ये, जसं आपण मागच्या एका क्वेश्चनमध्ये पण केला होता. शेवटचा क्वेश्चन होता कदाचित तो. येस ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. अँड फायनल अशीच काहीतरी प्रोसेस केली होती आपण राईट. चला मेन्शन करा रे. क्लिअर करा फटाफट. येस 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 येस. चला क्लिअर असेल तर नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. क्वेश्चन नंबर 30 मध्ये 30 काय होत आहे? अ व्हायरस इनसाइड अ ह्युमन ऑर्गन कॅन ट्रिपल इट सेल्फ ॲट एव्हरी सेकंड. प्रत्येक सेकंडमध्ये तो जो व्हायरस आहे ट्रिपल होत आहे. मीन्स 1 सेकंडमध्ये तो होते ट्रिपल मीन्स 3. तर 2 सेकंडमध्ये याच्या ट्रिपल मीन्स 3 3 जा 9. 3 3 जा 9 मीन्स 3 सेकंडला याचा ट्रिपल होईल 9 3 जा 27. यानुसार तो वाढत जाईल असं बोलतो आहे. क्वेश्चन थोडं लॉजिकल आहे. तर देन द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ व्हायरस ॲट 31 सेकंड अँड 34 सेकंड इच. रेशो कुणाच्या काढायचा आहे? 31 सेकंड अँड 34 सेकंड यांचा रेशिओ काढायचा आहे. बघा इकडे जसं ट्रिपलेट शिकवलं होतं एकदा तुम्हाला. ट्रिपलेट्स सिम्प्लिफिकेशनमध्ये आठवत असेल तुम्हाला ट्रिपलेट्स. हा क्वेश्चन रिलेटेड आहे ट्रिपलेटशी की हा जो आहे 3 हा 3 चा फर्स्ट पॉवर, हा जो आहे 3 चा सेकंड पॉवर, हा 3 चा थर्ड पॉवर. मग 4 सेकंडमध्ये होईल तो 81 जो 3 चा फोर्थ पॉवर होईल. अँड सो ऑन असंच जाईल. आपल्याला क्वेश्चन विचारला आहे 31 सेकंडमध्ये तो किती होईल? 3 चा 31 पॉवर. अँड 34 सेकंडमध्ये तो 3 चा 34 पॉवर. क्लिअर आहे काय? क्लिअर आहे का? मेन्शन करा पटकन. इज इट क्लिअर ऑर नॉट? येस येस क्लिअर आहे. आणि रेशो काढायचा आहे तुम्हाला 31 सेकंद आणि 34 सेकंदचा. चला काढूया रेशो. 31 सेकंद किती बोलताय? 3 पॉवर 31 डिव्हिजन 34 3 पॉवर 34. एक्सपोनेंट माहिती असेलच. घातांक राईट ना. जर प्रॉपर नंबर सारखा असेल आणि डिव्हिजन असेल तर त्यांची सबट्रॅक्शन केली जातं. मीन्स प्रॉपर नंबर हा 3 3 सारखा आहे तर यांची सबट्रॅक्शन 31 मायनस 34 असं करता येईल राईट ना. आणि इथे तयार होतं 3 चा पॉवर मायनस 3. 31 मायनस 34 मीन्स 5. आणि जेव्हा कधी घातांकामधला रूल जर तुम्हाला माहिती असेल मायनसमध्ये जर असेल, पॉवर जर मायनसमध्ये असेल तर त्याला पॉझिटिव्ह करावा. तर पॉझिटिव्ह करताना 1 च्या डिव्हिजनमध्ये घ्यावा लागतो. तर याला जर मला पॉझिटिव्ह करायचं असेल तर 1/3 चा पॉवर 3 असं करावं लागेल.
पॉझिटिव्ह येईल, हा रूलच आहे. तुम्ही 18व्या वर्गात शिकले, कधी एक्सपोनेंट पार्ट येईल तो पण शिकेल मी. तर रेशो काय असायला पाहिजे, हा 1 3चा थर्ड पॉवर मीन्स 27 1:27 हा तुमचा रेशो असायला पाहिजे या क्वेश्चनचा. क्लिअर आहे का रे? एक्सपोनेंटची थोडीफार माहिती असेल तर डेफिनेटली क्लिअर असेल, काहीच ताण नाही. तर 1:27 ऑप्शन नंबर सी. चला मेन्शन करा फटाफट. इथे ट्रिपलेट्स आहेत, ऑलरेडी मी तुम्हाला शिकवून चुकलेलो आहे. सिम्प्लिफिकेशनमध्ये डबलेट्स आणि ट्रिपलेट्स लक्षात ठेवत चला. मी त्यावेळेस बोललो होतो मी की याच्यावरही क्वेश्चन्स असतात. हा इथे आलेला आहे, पुन्हा समोर येतीलच बरं का. तुम्ही समोर पुन्हा काही टॉपिक्स आहेत जसं परम्युटेशन कॉम्बिनेशन जर शिकणार किंवा LCM SCM डबलेट्स ट्रिपलेट्सचं तिथे पण भरपूर काम आहे. इनफॅक्ट आपण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये पण डबलेट ट्रिपलेटचा वापर केलेला आहे. तर खूप साऱ्या ठिकाणी कामात येतो. राईट? येस, सर्वांचं क्लिअर आहे. तर येऊया नेक्स्ट. चला क्वेश्चन नंबर 14 वर येऊया. काय म्हणत आहे, द रेशो ऑफ नंबर ऑफ 2 रुपीज कॉइन्स टू 5 रुपीज कॉइन्स. 2 रुपीज कॉइन्स टू 5 रुपीज कॉइन्स. आता इथे दोन्ही रुपीज दिलेले आहेत. दॅट्स वाय पैशामध्ये कन्वर्ट करण्याची गरज नाही, आपण रुपीजमध्ये सॉल्व करू. आणि याचा रेशो दिलेला असेल काहीतरी कॉइन्स दॅट मोनी मीन्स मोनी नावाची मुलगी आहे 6:11 या रेशोमध्ये. 6:11 या रेशोमध्ये. तर पुन्हा अगेन तोच फंडा क्वांटिटी अँड रेशो असेल तर मल्टिप्लिकेशन करणे आहे आणि न्यू रेशो जनरेट करू. बट आपल्याला माहिती नाही की हे किती असेल तर याला x घेऊ, याला पण x घेऊ. तर मल्टिप्लिकेशन घेऊ, दॅट इज 12x. राईट? कारण कंप्लीट रुपी जर इथे दिले असते तर आपल्याला x घेण्याची गरज पडली नसती आणि हा होता 55x. राईट ना? त्याची टोटल अमाऊंट जर दिली असती तर x घेण्याची गरज पडली नसती. ॲक्च्युली टोटल अमाऊंट आपल्याला माहिती नाही, दॅट्स वाय आपण x घेतला. चला क्लिअर आहे का? इथपर्यंत मेन्शन करा. क्वांटिटी अँड रेशो जर दिलेला असेल तर मल्टिप्लिकेशन करूनच रेशो तयार करा. येस. चला समोर काय बोलत आहे, समोर इफ द नंबर ऑफ 5 रुपीज कॉइन्स इज हाफ. जर हे 5 रुपीजचे कॉइन जे किती आले टोटल, हे जर हाफ असतील तर मीन्स 55x. हे जर हाफ असतील मीन्स डिव्हिजन 2. राईट ना? हे जर हाफ असतील तर इफ पुढे गेला रे द 5 रुपीज कॉइन्सला, देन शी विल हॅव अमाऊंट ऑफ 790 रुपीज. जर हे हाफ असतील, बट हे तर तितकेच असतील, याच्याबद्दल काहीच नाही, तर या दोघांची टोटल किती आली पाहिजे, दॅट इज 790 रुपीज. जर नंबर ऑफ 5 रुपीज कॉइन्स हे अर्धे असते तर आपण याला अर्धे दाखवले. बट या 2 रुपीज कॉइनबद्दल काहीच बोलले नाही, तितकेच. तर यांना टोटल मिळून त्याच्याकडे त्या मोनीकडे किती असायला पाहिजे होतं, दॅट इज 790 रुपीज. ठीक आहे? क्लिअर आहे का? लिनियर इक्वेशन क्लिअर आहे का? कसं तयार केलं आहे, क्लिअर आहे का? पटकन मेन्शन करा. येस. चला मग एक्सची व्हॅल्यू काढूया. बरं, क्वेश्चन काय विचारलं त्याला बघूया. हाऊ मेनी 2 रुपीज कॉइन्स मीन्स या 6x ची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. कुणाची? या 6x. तर त्यासाठी आधी तुम्हाला x ची व्हॅल्यू काढावी लागेल. राईट? मिक्स फ्रॅक्शन दिसतंय 2 × 12 दॅट इज 24. 24 + 55 दॅट इज 79x डिव्हिजन 2 इक्वल टू 790. राईट? 79 1 जा 79 2 × 10 x इक्वल टू किती मिळालं तुम्हाला? 20. x इक्वल टू 20 मिळाला तर तुम्हाला क्वेश्चन विचारला 6x इक्वल टू व्हॉट, तर 20 × 6 तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 120 कॉइन्स. आहे का ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शन नंबर सेकंड. चला रे पटकन. येस. येस. ओके. चला तर नेक्स्ट. चला आजच्यासाठी शेवटचं लिहूया. क्वेश्चन नंबर 15. बरं, या क्वेश्चनमध्ये काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे बरं का? आहे का तुमच्याकडे प्रिंटिंग मिस्टेक केली? काय आहे प्रिंटिंग मिस्टेकमध्ये?
एकच मिनिट आहे, प्रिंटिंग मिस्टेक क्लिअर करून देतोय. कुठे सेकंड याचा 1:1 इथे हा 5:3. ओके, हा 5:3 आहे. येस, तो बरोबर. देन हा सेकंड काय 1:1. हा 1:1 आहे बरोबर आहे. आणि थर्ड मध्ये 1:7. हा 1:1 आहे. थर्ड मध्ये काय 1:7. 1:7. हा थर्ड मध्ये 1:7. ही प्रिंटिंग मिस्टेक आहे बरं का इथे, याला सॉल्व करणे आपल्याला. काय बोलत आहे, अ बॉक्स ऑफ चॉकलेट्स कंटेन 16 chocolates was given to each of children ABCD. When asked about the ratio of number of chocolates eaten to number of chocolates not eaten, they gave the following answers. त्यांनी फॉलोइंग आन्सर दिले. म्हणजे पहिल्याने म्हणजे एने दिलं 5:3, दुसऱ्याने दिलं 1:1, तिसऱ्याने दिलं 1:7 आणि चौथ्याने दिलं आहे 3:4. वन ऑफ देम वॉज लाईन. या चौघांपैकी एक खोटं बोलतो आहे. देन हू इज ही? हा आन्सर तर पटकन दिसायला पाहिजे 2 सेकंदात डोळ्याने. काय झालं पाहिजे आन्सर की हा जो टोटल 16 आहे, टोटल नंबरने डिव्हिजन व्हायला पाहिजे. काही चॉकलेट खाल्ले आणि काही नाही खाल्ले, त्यांचा रेशो तर त्यानुसारच काय. व्हॉट शुड बी आन्सर? बघा यांची टोटल बघा 5 + 3 दॅट इज 8. डिव्हिजन होतं का? यस होत आहे. म्हणजे हा खोटं बोलत नाही आहे, म्हणजे हा फर्स्ट पर्सन खोटं बोलत नाही आहे, हा खरा बोलत आहे. 1 + 1 2 मीन्स 16 मध्ये 2 ने डिव्हिजन होतं, हा सुद्धा खोटा बोलत नाही आहे. 1 + 7 8 हा सुद्धा खोटं बोलत नाही आहे. बट 3 + 4 7 या 7 ने या 16 मध्ये डिव्हिजन होत नाही, मीन्स फोर्थ पर्सन हा खोटा बोलत असेल. आपला फंडाच बोलताय ना तो, आपला फंडाच बोलताय ना की टोटल शेअरने टोटल नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये डिव्हिजन व्हायलाच पाहिजे. तर हा 4th नंबरचा खोटा बोलतो. यस यस, ऑप्शन नंबर 8. चला क्लिअर आहे का इथपर्यंत? चला मेन्शन करा पटकन. लेक्चर थांबूया आपण आणि मग पुन्हा कंटिन्यू करूया काहीतरी नवीन प्रश्न घेऊन. यस यस यस, व्हेरी गुड. थोडे मेन्स टाईपचे क्वेश्चन होते बरं का आजचे. त्यामध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स पण होते, टाइम पिरियड डिस्टन्सचा पण क्वेश्चन आला आहे, पण आपण त्याला पण रेशोच्या माध्यमातून सॉल्व केलं आहे बरं का. तुम्ही पुन्हा याला रिपीट करून घ्या. ओके, पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला काहीतरी नवीन घेऊन. ओके, थँक्यू सो